हॅलो गाईज, चला तर आपण आज बघूयात ग्रेव्ही सोयाबीन वडा रेसिपी. चला तर मी इथे पुडीमध्ये असलेला सोयाबीन वडा त्या घेतलेल्या आहेत. कारण खुल्या सोयाबीन वड्या मी इथे वापरत नाही, कारण त्या टेस्टी लागत नाहीत. तर मी इथे 2 पुडे सोयाबीन वड्या घेतलेल्या आहेत आणि त्या आपण इथे उकळून घेण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे. उकळी येईपर्यंत त्याला पाणी उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकता. इथे इथे मी सोयाबीन वड्या आपल्याला 2 ते 3 मिनिटे उकळून घ्यायचे आहेत. तर मी इथे सोयाबीन वडा घातलेले आहेत पाण्यामध्ये आणि त्यामध्ये आपल्याला आता थोडीशी हळद पावडर आणि मीठसुद्धा घालून घ्यायचे आहे. मग त्यामध्ये थोडंसं मीठ हे उकळता वेळेसच टाकायचे, कारण त्यामध्ये आतमध्ये मीठ शिरते आणि हळदसुद्धा, तर त्यामुळे थोडेसं टेस्टी लागतात वड्या. तर तुम्ही बघू शकता मी इथे दोन्ही हळद आणि मीठ घातलेले आहे आणि आपल्याला 2 ते 3 मिनिट थोडंसं सोयाबीन वड्याला उकळू द्यायचं आहे. आता ह्या मस्तपैकी अशा उकडलेल्या आहेत सोयाबीन वड्या, तुम्ही बघू शकता इथे. आणि आता ह्या उकडलेल्या वड्या थोडंसं पाणी याचं काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि पिळून घ्यायच्या आहेत वड्या, तुम्ही बघू शकता इथे. आणि त्यासाठी आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. थोडंसं तेल टाकून आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे काळा होईपर्यंत थोडासा, मग तो टेस्टी लागतो. मग इथे आपल्याला ग्रेव्हीसाठी लागणारा मसाला हा पूर्ण तुम्ही बघू शकता. इथे मी मस्तपैकी असा कांदा परतून घेतलेला आहे लालसर होईपर्यंत. आणि यासाठी लागणारे साहित्य: सोयाबीन वड्या, कांदा भाजून घेतलेला आहे आणि वाटून पण घेतलेला आहे. हे टोमॅटोचं थोडंसं सूप बनवलेलं आहे आणि थोडंसं खोबरं पण लालसर भाजून आपल्याला ते बारीक वाटून घेतलेलं आहे. आणि कोथिंबीर, लसूण हे घेतलेलं आहे. तर मी इथे तेलामध्ये मोहरी टाकलेली आहे आणि नंतर लसूण आपल्याला लालसर होईपर्यंत थोडासा परतून घ्यायचा आहे. आणि नंतर त्यामध्ये जिरेपूड, कांदा परत टाकायचा आहे तेलामध्ये आणि खोबऱ्याची जी बारीक पूड केलेली आहे आपण तीसुद्धा इथे घालायची आहे. आणि नंतर आपल्याला मिरची पावडर टाकायची आहे. हे परतून घेतल्यानंतर मिरची पावडर आपल्याला चवीनुसार टाकायचं आहे. तर आम्ही इथे थोडंसं जास्त तिखट खातो, त्यामुळे इथे थोडंसं मी जास्त टाकत आहे मिरची. आणि नंतर यामध्ये आपल्याला अंबारी मसालासुद्धा टाकायचा आहे, तुम्ही बघू शकता इथे. मी नंतर कोथिंबीर घातलेली आहे. कोथिंबीरमुळे खूप छान टेस्ट येते, त्याला स्वाद येतो. आणि काळा मसाला घरचा जो असतो आपला, तो पण मी इथे घालत आहे. खूप मस्त अशा सोयाबीन वडा बनतो. थोडंसं पनीर मसालासुद्धा मी घालत आहे इथे, त्यामुळे टेस्ट येते. आणि आपल्याला इथे थोडं कांदा कमी प्रमाणात वापरायचा, कारण जास्त जर कांदा घातला तर गोड लागते भाजी, त्यामुळे. आणि हा मस्त अशी बघू शकता, मस्त अशी ग्रेव्ही मी बनवून घेतलेली आहे. आणि नंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. पाणी थोडंसंच घालायचं आणि त्याला थोडंसं उकळी येईपर्यंत राहू द्यायचं, म्हणजे आपल्याला आपली जी फोडणी आहे ती लालसर दिसते, थोडासा तवंग आलेला दिसतो. आणि चवीनुसार मीठसुद्धा घालायचं आहे. आणि नंतर आपल्या ज्या सोयाबीन वड्या उकडलेल्या आहेत त्या इथे घालायच्या आहेत. तुम्ही बघू शकता, खूप मस्त अशी भाजी बनते. जसं की नॉनव्हेजवाले लोक नॉनव्हेज खातात, तर शाकाहारी लोक ही भाजी नेहमी खातील. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. खूप मस्त अशी भाजी बनलेली आहे, तुम्ही बघू शकता. थँक्यू.